चेक बाउन्स झाला तर काय करावे? समजा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे देण्यासाठी तुम्हाला चेक दिला. तुम्ही तो चेक बँकेत जमा केला, पण चेक बाउन्स झाला. मग प्रश्न पडतो, आता पैसे कसे मिळणार? समोरच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करता येते का? चला आजच्या कायदा या सोप्या मराठीत एपिसोड 61 मध्ये हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चेक बाउन्स म्हणजे बँकेने चेकची रक्कम न देता तो परत करणे. यामागे खात्यात पुरेशी रक्कम नसणे किंवा इतर बँकिंग कारणे असू शकतात. पण प्रत्येक चेक बाउन्स झाला म्हणजे लगेच गुन्हा होतो असं नाही. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 मधील सेक्शन 138 मध्ये काही विशिष्ट परिस्थितीत चेक बाउन्ससाठी कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. समजा कायदेशीररित्या वसूल करता येणारे कर्ज किंवा देयता फेडण्यासाठी चेक दिला होता आणि तो बाउन्स झाला, तर पुढची प्रक्रिया महत्वाची आहे. बँकेकडून चेक बाउन्स झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला 30 दिवसाच्या आत लेखी कायदेशीर नोटीस देण्याची तरतूद आहे. नोटीस मिळाल्यानंतर चेक देणाऱ्या व्यक्तीला 15 दिवसात रक्कम भरण्याची संधी मिळते. जर या कालावधीत पैसे भरले नाही तर कायद्यातील आवश्यक अटी पूर्ण झाल्यास न्यायालयात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. आता महत्वाचा प्रश्न, चेक बाउन्स झाला म्हणून लगेच तुरुंगवास होतो का? नाही. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होते आणि न्यायालय पुरावे व दोन्ही बाजू ऐकून निर्णय देते. सेक्शन 138 अंतर्गत दोष सिद्ध झाल्यास 2 वर्षापर्यंत कारावास किंवा चेकच्या रकमेच्या दुप्पटपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. म्हणून चेक बाउन्सची नोटीस आली तर ती दुर्लक्ष करू नका आणि तुमचा चेक बाउन्स झाला असेल तर बँकेकडून मिळालेली कागदपत्रे, चेक आणि व्यवहाराचे पुरावे व्यवस्थित जतन करा. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, चेक बाउन्स झाला म्हणजे प्रत्येक प्रकरणात सेक्शन 138 लागू होईलच असं नाही. कायदेशीर देयता आणि कायद्यातील इतर आवश्यक अटी पूर्ण होणे महत्वाचे आहे. तर आज आपण समजून घेतलं चेक बाउन्स म्हणजे काय, सेक्शन 138 म्हणजे काय, 30 दिवसाची नोटीस आणि 15 दिवसाचा कालावधी का महत्वाचा आहे आणि पुढे न्यायालयीन प्रक्रिया कशी होऊ शकते. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा चेक बाउन्स झाल्यानंतर कायदेशीर नोटीस किती दिवसात द्यावी लागते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.